हॅलो, माझं नाव प्रीती मगर. मी अहमदनगरवरून आली आहे आणि मी जेव्हा 12th होते तेव्हा माझं ऑनलाईन काउन्सिलिंग झालं होतं. तर आत्ता माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मी आत्ता परत आली आहे माझं काउन्सिलिंग करायला आफ्टर ग्रॅज्युएशन. जेव्हा माझी 12th झाली होती तेव्हा मी खूप कन्फ्यूज होते रिगार्डिंग माय करिअर, की मी काय करू काय नाही, कोणता पाथ चूज करू. बट मला डेस्टिनी प्लॅनर्सनी खूप जास्त सपोर्ट केलं आणि माझे जे डाऊट्स होते ते पूर्ण क्लिअर झाले आणि मी चांगलं माझं करिअर मी चूज केलं आणि मी त्याच्यावर आता चांगलं वर्क करते. तर थँक्यू सो मच. ओके, तू काय काय केलं आता म्हणजे विदिन जे 3 इयर्स तू काय एज्युकेशन घेतलं आणि कोणते कोणते कोर्सेस घेतले ते पण सांग. तर माझं BBA मार्केटिंग झालं 3 इयर्सचं कोर्स. मग मी ते करता करता माझं न्यूट्रिशन डायटिशियन पण झालं डिप्लोमा. मग ग्रॅज्युएशन झालं. मग माझं 3 मंथ्सचं डिजिटल मार्केटिंगचं सर्टिफिकेशन झालं. मग त्याच्यानंतर माझं ट्रेन द ट्रेनरसुद्धा झालं आणि मी आता रिसेंटली ऋषिकेशला जाऊन 1 मंथ योगा टीचर ट्रेनिंग केली. ओके, तू बाकी मुलांना काय सजेस्ट करशील? तुम्ही या आणि जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये समजा कन्फ्यूज असणार रिगार्डिंग युअर करिअर, ॲज अ यंगस्टर्स आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दर असा टाईम येतो की तिथं कन्फ्युजन येतं. सो दिस इज द बेस्ट प्लेस. तुम्ही येऊन काउन्सिलिंग करा आणि तुमचं करिअर तुम्ही चांगलं हे करा. ग्रेट ग्रेट. निवेदिता? मी आत्ता 12th झाली आहे माझी. सो मी दीदीकडून बघूनच आली होते की तिचं एवढं ॲक्युरेट सगळं सांगितलं होतं सरनी. तर मला पण फार एक्साइटमेंट होती आणि थोडंसं कन्फ्यूज पण होते मी की काय करायचं नेमकं. तर मी आत्ता ऑनलाईन टेस्ट देऊन आत्ता ऑफलाईन आली आहे सरांकडे आणि मला इतकी सरांनी मस्त क्लिअरिटी दिली आहे आणि एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि मला आता थोडंसं क्लिअर व्हायला लागलं की मला आता करायचं काय. सो ओके, थँक्यू सो मच. ग्रेट ग्रेट. सर, तुमचं एक ओपिनियन ॲज अ पॅरेंट. नमस्कार, मी प्रकाश मगर अहमदनगरवरनं. गेली 3 वर्षापूर्वी जेव्हा माझी मोठी मुलगी प्रीती 12वी सायन्स झालं आणि बऱ्याच वेळा मी कन्फ्यूजमध्ये होतो की नेमकं हिने करायचं काय. तर योगी सरांची माहिती मिळाली आणि डेस्टिनी प्लॅनरबद्दल समजून घेतलं आणि मग आम्ही स्वतः त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिला गायडन्स केलं आणि आता ती तिच्या पद्धतीने तिला जिथं आवडतं, जे आवडतं आणि ज्यामध्ये ती एन्जॉय करते अशा पद्धतीने करिअर तिने निवडलं आणि ती त्याच्यामध्ये हॅपी आहे. आणि आज आम्ही आमच्या दुसऱ्या मुलीला पण घेऊन आलो की तिचं पण कन्फ्युजन होतं की काम काय नेमकं मी शिकायचं होतं. आज बरेच डीप डिस्कशन झालेलं आहे आणि बरीचशी चांगली चर्चा झाली आणि खूप चांगलं समोर असताना सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितले काय नेमकं केलं पाहिजे. आणि मी असं सगळ्या पालकांना असं सांगू इच्छितो की आपल्या मुलांबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं, ती पण कन्फ्यूज असतात आणि आपल्याला पण कळत नाही की आपण नेमकं काय करायचं. तर डेस्टिनी प्लॅनर हा एक चांगला मीडिया माध्यम आहे की जे आपल्याला आपल्या मुलांच्या करिअरबद्दल किंवा आपल्या मुलांनी नेमकं काय करावं आणि योग्य ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने करावं आणि नेमकं योग्य करिअर काय आहे हे समजून घेण्यासाठी आणि त्यांना क्लिअरिटी देण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि मी धन्यवाद मानतो की सरांचे की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली आणि आज आमच्यासोबत आम्ही सगळ्या फॅमिली आज इथं आलो. थँक्यू सर.